सकाळी ती जागी झाली तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. रात्री बराच वेळ ती मनातल्या मनात धुमसत होती. मग उशिरा केव्हा तरी तिचा डोळा लागला. तिने पलीकडे पाहिलं. देवदत्त जागेवर नव्हता. ती मोकळी जागा पाहता तिच्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. ती पोकळी अपेक्षाभंग आणि मानहानीने भरू लागली. आपला नवरा आपल्याला जवळ घेईल, आपला रुसवा घालवेल, आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल अशी तिची अपेक्षा होती, नव्हे खात्री होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार अभिमान होता. आपल्या नुसत्या दृष्टिकटाक्षानेच कॉलेजमधली मुले घायाळ होत असत. त्याने आपल्याला जवळ घेतलं की आपल्या मिठीतल्या मोहजाल्यात आपण त्याला हवं तसं वागवू, आपल्या इच्छेप्रमाणे वागायला लावू याची तिला खात्री होती. पण उशिरापर्यंत तो वाचतच होता आणि ती धुमसत्या मनाने पण आतुरतेने त्याच्या अनुनयाची कितीतरी वेळ वाट बघत होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मधुचंद्रासाठी ती दोघे गेली होती तेव्हा त्याच्या उत्कट प्रेमाचा तिने अनुभव घेतला होता. तो आपल्या मुठीत राहील याची तिला खात्री पटली होती. पण रात्री ज्या पद्धतीने तो वागला, ज्या प्रकारे तो बोलला, त्यावरून त्याची वृत्ती अगदीच वेगळी आहे. तो आपल्या कुटुंबाच्या कलाने वागणारा आहे हे तिच्या लक्षात आलं. हे कुटुंब जुने ऑर्थोडॉक्स आहे आणि हाही तसाच जुन्या विचारांचा आहे. बदली रद्द करू? शक्य नाही. वेगळं बिऱ्हाड करू? कुठे? इथे? या गावात? स्वतःचं घर, माणसं असताना? वा रे प्रश्न. आणि वर मी मूर्ख. वेगळा संसार करता येत नाही, मनासारखं मोकळं वागता येत नाही, तर लग्न करायचं कशासाठी? या जुनाट कुटुंबातल्या कोंडवाड्यात राहून गुदमरून मरून जाण्यासाठी? सगळ्यांच्या तालावर नाचण्यासाठी? माझं मन मारून टाकण्यासाठी? माझ्या इच्छा दडपून टाकण्यासाठी? नाही नाही, ते मला जमणार नाही. तिनं अंगावरचं पांघरून झटकन काढून टाकलं. ती उठणार तेवढ्यात तो आत आला. त्याने म्हटले, अजून उठली नाहीस? चल उठ, लवकर आटपून घे, आपल्याला बाहेर जायचं आहे. तिने त्याच्याकडे पाहिले, काहीशा आश्चर्याने आणि बऱ्याचशा दुखावलेल्या मनाने. त्याचा स्वर इतका सहज आणि मृदू होता की रात्री जणू काही घडलंच नाही, किंवा जे घडलं त्याला त्याच्या लेखी काहीही किंमत नाही. म्हणजे स्वतःच्या पत्नीची किंमत तो एवढीच करतो? तिला इतका कसपटासमान लेखतो? स्वतःच्या मनाप्रमाणे वागवू पाहतो? तिचं मन चिडून उठलं. तिनं रुक्ष स्वरात विचारलं, कुठं जायचं आहे? आधी बाहेर पडू, मग दिशा ठरवू. युनिव्हर्सिटीत जायचं आहे का? हो, तिथंही जायचं आहेच. जा, आटप तुझं सगळं लवकर. नाही, मला युनिव्हर्सिटीत यायचं नाही, मी येणार नाही. म्हणजे? रात्रीचं बोलणं तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरले. ठीक आहे. टॉवेल घेऊन तो खाली आंघोळीला निघून गेला. ती क्षणभर तशीच उभी राहिली, धगधगत. मग खाली गेली. ती खाली गेली तेव्हा तिघी नणंदा चहा प्यायला बसल्या होत्या. नमुताईनं विचारलं, वैशाली, डोकं दुखायचं आता कमी आहे का? डोकं? गोंधळून ती पुटपुटली. लीलानं म्हटलं, देऊ म्हणाला रात्रभर तू झोपली नाहीस, तुझं डोकं दुखत होतं. प्रभाने म्हटलं, काल दिवसभर उन्हात भटकणं झालं. डोकं न दुखेल तर काय होईल? माणसाने वागण्यात ताळतंत्र ठेवायचा नाही. काही न बोलता वैशाली मागच्या चौकात तोंड धुण्यासाठी गेली आणि मनात पुटपुटली, नवऱ्याचं किती हे दुटप्पी वागणं. तिने अगदी सावकाश आपले प्रातर्विधी उरकले. ती आत आली तेव्हा टेबल मोकळं झालं होतं. विनीने तिच्या कपात चहा ओतीत म्हटले, चहा बरोबर एस्प्रोची गोळी घेतेस का? नको. चहा पिऊन ती वर गेली. देवदत्त आपलं सगळं आटोपून खिडकीशी बाहेर बघत उभा होता. तिच्या येण्याची चाहूल लागताच तो मागे वळला. तिच्याकडे क्षणभर पाहत राहिला. मग त्याने विचारले, बाहेर येणार आहेस का तू?
येणार असशील तर लवकर आटपून घे. तुम्ही आपली मतं माझ्यावर लादणार असाल तर मी मुळीच येणार नाही. तिचा उद्धटपणा अपमानास्पद होता. ठीक आहे. त्याने कपडे चढवले, आपली ॲटॅची बॅग घेतली आणि तो जिना उतरला. जेवणघराच्या दाराशी उभं राहून त्यानं म्हटलं, विनी, मी बाहेर चाललोय. स्वयंपाकघरातून अपर्णा बाहेर आली. हे काय भाऊजी, नाश्ता नाही करायचा? आतून येता येता तिची नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेली. तो चिडलेला होता. कपाळी अस्पष्ट अशा आठ्या होत्या. दोघांचं काही बिनसलं का? रात्री ती खालचं सगळं आटोपून नेहमीप्रमाणे उशिरा आपल्या खोलीकडे गेली तेव्हा त्याच्या खोलीत लाईट असलेला वरच्या काचेतून दिसत होता. त्याने म्हटले, नको, मी जाऊन येतो. भाऊजी, आत या, दूध घेऊन जा. तो आत आला. तिने कपात दूध ओतून त्याच्या पुढे ठेवले. शिऱ्याची बशी ठेवली. तो गुपचूप दूध पिऊ लागला. तिने म्हटले, तुमची इथं बदली झाली ना? रात्री हे म्हणत होते. हो. बरं झालं बाई, वर्षभर खटपट चालली होती. आता वैशालीला. तेवढ्यात भाऊसाहेब आत आले. त्यांनी म्हटलं, आंघोळीला पाणी काढा. प्रभाची गाडी तिला न्यायला येणारच आहे. मी त्याच गाडीतून देवासला दशपुत्र्यांकडे जातो आहे. परवा कोर्टात त्यांची तारीख आहे तेव्हा त्यांच्या गाडीतून परत येईन. माझ्या बॅगेत 2 कपडे टाका. ते बोलत होते तेवढ्यात देवदत्तने तोंडाला कप लावून तो रिकामा केला आणि उठला. विनी, जाऊन येतो. वैशाली बराच वेळ तशीच बसून राहिली. या माणसाची एवढी बेपर्वाई, आपलंच मत घट्ट धरून ठेवण्याचा इतका ताठपणा. खाली दोघी बहिणींची आवराआवर चालली होती. त्यांच्या बोलण्याचे अस्पष्ट आवाज वर ऐकू येत होते. आज दोघी बहिणी जाणार. आणखी 2 दिवसांनी नभूताई जाणार, मालतीही जाणार. सगळ्यांसाठी काही गोडधोड बासुंदीपुरीचा बेत अपर्णाने केला होता. जेवणं लवकर आटपायची होती. रोज खालून वर खेपा घालून धाकट्या काकूंना निरोप पोहोचवणारी मंजुषा सकाळीच वर्गाच्या ट्रीप बरोबर महेश्वरला गेली होती. थोड्या वेळाने अर्ध्या जिन्यातून विनीची हाक तिच्या कानी आली. वैशाली, न्हाणीघर मोकळं आहे, अंघोळ करून घे बरं. ती आपले कपडे घेऊन खाली उतरली. देवदत्त घरी आला तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. वैशाली खालीच होती. नाईलाजाने मालतीला मदतीला लागली होती. जेवणं झाली. दाराशी प्रभाची गाडी येऊन उभी राहिली. जाणारी मंडळी निघाली. निरोप देणारी ओसरीवर बसली. लीला प्रभाच्या घरी 4 दिवस राहून मग आपल्या गावी जाणार होती. तिने म्हटले, देऊ, वैशालीला घेऊन 4 दिवस आमच्याकडे ये. हो, येईन ना. आता इथं बदली झाले ना तुझी? हो. छान झालं. अरे, आम्ही सगळ्या गेल्यावर विनी एकटी असते. आता दोघी जोडीने राहतील. बरं का वैशाली, जोडीने आनंदात राहा. घरच्यासारखं दुसरीकडे कुठे सुख नाही. वैशाली सगळ्यांच्या मागे उभी होती. ती काही बोलली नाही. मंडळी गेली. निरोप द्यायला आलेल्या भैयासाहेबांबरोबर देवदत्त त्यांच्या खोलीत गेला. वैशाली वर निघून गेली. वर जाऊन ती बिछाण्यावर पडली. आपली बदली झाले हे त्यानं सगळ्यांना सांगून टाकलंय. म्हणजे तो इथं येणार हे निश्चित. म्हणजे आपल्याला आता या घरातच राहायला हवं हे उघड आहे. आपली इच्छा त्याने पार धुडकावून लावली. धुळीला मिळाली. स्वतंत्र राहण्याचे, मनाप्रमाणे मोकळेपणी वागण्याचे आपले मनोरथ त्याने पार खोडून टाकले. आपली त्याने पर्वा केली नाही. आता आपणाला इथं या घरात राहायला हवं. किती वर्ष? इथं बदली करून घेण्यात या माणसाने फक्त स्वतःचा विचार केला, स्वतःच्या सोयी बघितल्या, स्वतःचा स्वार्थ साधला. पण आपल्या बायकोचा विचार करण्याची, तिच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी याची नाही काय? आपल्या भावाने लग्न झाल्याबरोबर गावातच वेगळं बिराड केलं नाही का? त्याने सरळ सगळ्यांना सांगितलं की माझ्या बायकोचं आणि आईचं पटायचं नाही.
कॉटवर पडल्या पडल्या तिचे विचार चालू होते. तेवढ्यात खाली रस्त्यावर दाराशी स्कूटर थांबल्याचा आवाज आला आणि देऊ, अरे देवदत्त, त्याच्या कुणा मित्राची हाक कानी आली. थोड्याच वेळात देवदत्त आत आला. डोळ्यावर आडव्या धरलेल्या हाताखालून किलकिल्या नजरेने तिने पाहिले. त्याने घाईघाईने कपडे चढवले आणि तो निघून गेला. बायकोची एवढी पर्वा. स्कूटर गेल्याचा आवाज तिच्या कानी आला. तिच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. घोंगावत राहिलं. त्यात तिचा केव्हा तरी डोळा लागला. वैशाली, चहा घ्यायला येतेस ना? विनीच्या हाकेने ती जागी झाली. घड्याळात न बघताही तिला कळलं चहा झालाय म्हणजे 4 वाजलेत. ती उठून बसली. थोड्या वेळाने खाली आली. मालती ट्रेमध्ये 4 कप चहा आणि बिस्किटांची प्लेट घेऊन भाऊसाहेबांच्या खोलीकडे चालली होती. नमुताई टेबलापाशी बसली होती. वैशाली येऊन गुपचूप एका खुर्चीवर बसली. विनीने तिघींच्या कपात चहा ओतला. बिस्किटांची प्लेट मध्ये ठेवली आणि ती आपल्या कपात चहा ओतून घ्यायला बसली. तिने म्हटले, वैशाली, देऊचा फोन आला होता. मघा त्याचा मित्र बोलवायला आला होता. त्याच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याच्या गडबडीत तो आहे. त्याला यायला थोडा उशीर होईल. 5:30 पर्यंत तो येईल. तुला तयार राहायला सांगितलं आहे. सिनेमाला जायचं आहे म्हणाला. ठीक आहे, एवढंच ती म्हणाली आणि चहा पित राहिली. नमुताईने म्हटले, वैशाली, माझ्याबरोबर जरा साड्यांच्या दुकानात चल. इंदोर एम्पोरियममध्ये छान साड्या मिळतात. 2 साड्या घ्यायच्या आहेत. एक रेखाला आणि एक सुनेला. तू रंग पसंत कर. आजच्या तुम्हा मुलींना कोणते रंग आवडतात कळत नाही. चल, तयार हो. 5:30 पर्यंत परत येऊ. तोपर्यंत देऊ येईल. नमुताईचे बोलणे चालले होते तेवढ्या अवकाशात तिच्या डोक्यात एकदम एक विचार आला. तिने म्हटले, ठीक आहे, येते. चहापान संपलं. ती वर आपल्या खोलीत गेली. तयार होऊन आली. दोघी निघाल्या. दुकानाशी टांगा थांबल्यावर वैशालीने म्हटले, मी आता दुकानात येत नाही. कारण कपड्याच्या दुकानात एकदा शिरलं की लवकर बाहेर पडता येत नाही. मी तुम्हाला रंग सांगते. सध्या आमच्या पुण्यात चटणी, शेवाळी, गोल्डन येलो, पिस्ता हे कलर पॉप्युलर आहेत. त्यातले कुठले पसंत करायचे ते तुम्ही पहा. मी आता हाच टांगा घेऊन पुढे माझ्या मैत्रिणीकडे जाते. तिच्याकडे माझं थोडं जरुरीचं काम आहे. मी तिथून परस्पर घरी येते. तुमची खरेदी झाली की तुम्ही घरी चला. तिचे ते बोलणे ऐकून नमुताई अवाक झाली, पण काही न बोलता खाली उतरली. दुकानाकडे वळता वळता तिने म्हटले, लवकर घरी ये. देऊ येणार आहे ना? हो. आणि तिने कुठे जायचे ते टांगेवाल्याला सांगितले. टांगा चालू झाला. तिच्या धीटपणापेक्षाही तिच्या एककल्ली तुटक वागण्याने नमुताई मनात चिडली. देवदत्त 5:15 वाजताच घरी आला. खाली कुणी दिसत नव्हते. फक्त मालती ओसरीवर झोपाळ्यावर पुस्तक वाचित बसली होती. त्याला पाहताच पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. भाऊजी, अर्धा कप चहा घेणार का? नको, आता बाहेरच घेऊ. विनी कुठे गेली? मागच्या चौकात आहेत. तो तसाच वर गेला. मालती काही न बोलता फक्त तिकडे बघत राहिली आणि मग तीही मागच्या चौकात गेली. कामात गुंतलेल्या मोठ्या जावेला तिने म्हटले, विनी, देऊ भाऊजी आलेत. हातातलं काम तसंच टाकून ती आत आली. तेवढ्यात देऊ माझघरात आला. त्याने विचारले, विनी, वैशाली कुठे आहे? तिने शांतपणे सहज स्वरात म्हटले, येईल इतक्यात. मोठ्या वंशंबरोबर ती कपड्याच्या दुकानात गेली होती. दुकानातून अजून आल्या नाहीत? वंश आल्या, शेजार घरी गेल्यात. आणि वैशाली? तिथून दुकानातून आपल्या मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून त्यांना सांगून गेली आहे. येईल आता इतक्यात. तोपर्यंत तुम्ही चहा घ्या. मालती, चहा कर.
माझे हात कोळशाने काळे झालेत, धुवून येते मी. तो बाहेर ओसरीवर गेला. बाहेर दाराकडे बघत आणि अधूनमधून मनगटावरील घड्याळाकडे पाहत खांबाजवळ तसाच उभा राहिला. विनी चहा घेऊन बाहेर आली तरी तो छातीवर हातांची घडी घालून रस्त्याकडे बघत उभा होता. भाऊजी, चहा घ्या, बसा ना. तो झोपाळ्यावर बसला. घड्याळातले काटे पुढे सरकत होते. विनी मनात अस्वस्थ झाली होती. तिने म्हटले, ती निघालीच असेल, मी फोन करून पाहते. चहा संपून तो उठला. नको विनी, मी हॉस्पिटलमध्ये जातोय. खरंच? विचारायला विसरलेच. प्रभाकरच्या वडिलांचं कसं आहे आता? तसं बरं आहे. ते शुद्धीवर आलेत, पण संपूर्ण डावी बाजू लुळी पडली आहे. म्हणजे अर्धांगवायू? हो, पॅरालिसिस झालाय. आणि तो पायऱ्या उतरून चौकातून झप झप दाराबाहेर पडला. हाती रिकामी कब्बशी घेऊन ती तशीच तिकडे बघत राहिली. का कोण जाणे, पण तिचं मन दुखावलं. आतड्याला पीळ पडला. वैशाली काल रात्री तो आल्यापासून त्याच्याशी अशी का वागते आहे? काय बिनसलंय तिचं? तेवढ्यात दाराबाहेर खाली रस्त्यावर स्कूटर चालू केल्याचा आवाज आला. म्हणजे देऊ भाऊजी प्रभाकरची स्कूटर घेऊन आले होते, ते वैशालीला स्कूटरवरून पिक्चरला घेऊन जाण्यासाठी. त्याने 4 वर्षांपूर्वी स्कूटरसाठी नाव नोंदवलं होतं. परवाच तो म्हणत होता, दिवाळीपर्यंत स्कूटर निश्चित येईल. रिकामी कब्बशी हाती घेऊन ती तशीच उभी राहिली बराच वेळ. ती आत जायला वळणार तेवढ्यात वैशाली पायऱ्या चढून आत आली. तिच्या संथ चालीत उशीर झाल्याची जाणीव नव्हती, खंत नव्हती. विनीच्या मनात संतापाची लाट उसळली, पण आपल्या स्वभावानुसार ती दाबून तिने म्हटले, वैशाली, काय ग हा उशीर? तुला उशीर होणार होता तर फोन नाही का करायचास? फोन कशाला करायचा? मी 5:45लाच तिथून निघाले होते. मग अडकून कुठे पडली होतीस? भाऊजी आतापर्यंत तुझी वाट बघत बसले होते. आणखी थोडा वेळ थांबायचं होतं. वैशाली, हे बोलणं तुला शोभत नाही. विनीचा आवाज सहसा चढत नसे, पण आता तो चढला होता. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात ट्रीपला गेलेली मंजुषा हाती टिफिनचा डबा बास्केट घेऊन आत आली. चौकातून येता येता तिने ओरडून म्हटले, आई, मेन रोडच्या कोपऱ्यावर देऊ काका दिसला. स्कूटरवरून असा भरधाव चालला होता. बाप रे. वैशालीकडे वळून तिने म्हटले, काकू, अहो रेसमध्ये जातात ना, तसा भरधाव चालला होता, त्या मेन रोडवरच्या अफाट गर्दीतून. विनीचं हृदय भरधाव, अफाट गर्दीतून शब्दावर ठेचकाळलं. ती तिथेच खेळली. मंजुषाने म्हटले, आई, चल आधी लवकर आत. मला खूप भूक लागली आहे. आधी खायला दे, चल. मी कपडे बदलून चटकन येते. मंजुषेच्या पाठोपाठ ती आत गेली. वैशाली ओसरीवरून वर आपल्या खोलीकडे गेली. प्रकरण 4 इथेच संपले. आता आपण लगेच प्रकरण 5 वाचायला सुरुवात करणार आहोत. खोलीत येऊन तिने सावकाश कपडे बदलले, घड्या करून ठेवल्या. तिच्या मनात आता एक नवं विचार वादळ उठलं होतं. एका नव्या साहसाने तिचं चित्त उत्तेजित झालं होतं. त्या नव्या विचारचक्रात ती गरगरत होती. अहंकार फुलत होता. त्या चक्रात गरगरत कॉटवर ती तशीच बसून होती. संध्याकाळ केव्हा होऊन गेली हे तिला कळलंही नाही. जिकडे तिकडे शांत नीरव होतं. तो दुचौकी वाडा जणू निर्मनुष्य झाला होता. कुठे कसलीही जाग ऐकू येत नव्हती. कसला हा भयाणवाडा आणि कसलीही इथली बुरसटलेली जुनाट माणसं. नाही, आता इथं राहणं मला अगदी अशक्य आहे. इथून मला गेलंच पाहिजे. वाटेल ते झालं तरी मी जाणार. अंधार दाटू लागला, पण वर कुणीही फिरकलं नाही. तिने उठून दिव्याचं बटन दाबलं. थोडा वेळ तशीच उभी राहिली आणि मग खाली आली. ओसरीवरच्या झोपाळ्यावर नमुताई आणि मंजुषा बसल्या होत्या.
मंजुषा त्यांना आपल्या ट्रीपच्या गमती सांगत होती. तिला पाहताच नमुताईने म्हटले, वैशाली, जा स्वयंपाकघरात विनीला जरा मदत कर. आज स्वयंपाकाची बाई आली नाही. तिला ताप आलाय म्हणून तिचा निरोप आलाय. मालती गावात आपल्या मावशीकडे राहायला गेली ना. काही न बोलता ती मागच्या चौकात गेली. हातपाय धुवून रोजच्या क्रमाप्रमाणे देवघरात जाऊन आली आणि स्वयंपाकघरात गेली. गॅसवर कुकर लावलेला होता. विनी कणिक चाळीत होती. वैशाली आलेली पाहता तिने आपल्या नित्याच्या शांत सहज स्वरात म्हटले, ही कणिक भिजवून ठेव, आता फार काही करायचं नाही. वैशाली पाट घेऊन कणिक भिजवायला बसली. विनीनं तेवढ्यात पिठल्यासाठी कांदा चिरला, टॉमॅटो चिरून कोशिंबीर बनवली. कुकरची शिट्टी झाली. विनीने म्हटले, मी कणिक मळून तिंबून देते, तू पोळ्या लाटून दे, मी भाजून काढते. मला नाही लाटता येत, मी कधी लाटल्या नाहीत. ठीक आहे, मी लाटून देते, तू भाजून काढ. तिने कणकेची परात पुढे ओढली. कणकेत भरपूर पाणी घातलेलं होतं. हिला स्वयंपाकाचं प्राथमिक ज्ञानही नाही हे विनीच्या लक्षात आलं. काही न बोलता तिने त्यात भरपूर कणिक घालून मळून तिंबून घेतली आणि म्हटले, मी करते चटकन पोळ्या. तू तो चांदीचा ग्लास बशी काढ, दूध भर, माना देऊन ये आणि टेबलावर ताटे मांड. तोपर्यंत भाऊजी येतीलच. तुम्ही आता सगळी एकदमच बसा. ती पोळ्या करण्यात गुंतली. वैशाली गोरीमाला दुधाचा पेला देऊन आली. टेबलावर ताटे वगैरे मांडून जेवणाची सगळी सिद्धता केली. तेवढ्यात फोन खणखणला. मंजुषाने घेतला. आत येऊन विनीला म्हटले, विनी, देवकाकाचा फोन आहे. त्याने सांगितलंय मी हॉस्पिटलमध्ये आहे, मला यायला थोडा उशीर होईल. जेवणासाठी वाट बघू नका, मी मागाहून जेवेन. असं? मग मोठ्या आत्यांना बोलाव, ऑफिसमध्ये जाऊन सांग आणि सगळी एकदमच बसा आता. वैशाली, तूही बसणार तर बसून घे. मंजुषे, भैयासाहेबांना ही खीर देऊन ये. जेवणारी जेवायला बसली. जेवणं झाली. नमुताईने म्हटले, वैशाली, मी आता सगळं टेबलावरचं काढते. विनीला तू मदत केलीस, जा तू आता. विनी स्वयंपाकघरातून बाहेर आली. म्हणाली, तुम्ही चला वंच, मी झटपट इथलं सगळं आवरते. स्वयंपाकघरातलं माझं संपलंय. विनी, तू पण आता बसून घे ना. देऊला किती उशीर होईल नेम नाही. हो ना, पण हे सगळं आवरेपर्यंत वाट बघते, येतीलच आता. वैशाली वर आपल्या खोलीत निघून गेली. नमुताई भैयासाहेबांच्या खोलीकडे गप्पा मारायला निघाल्या. विनी टेबल आवरू लागली. तेवढ्यात बाहेर स्कूटर थांबल्याचा आणि पुन्हा निघून गेल्याचा आवाज आला. देऊ लगबगीने चौकातून ओसरीवर आला. त्याला बघून नमुताई ओसरीवर थबकली. काय रे, प्रभाकरच्या वडिलांचं जास्त आहे का? छे, त्यांना आता बरं आहे, पण त्याची आई हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला आली होती. ती एकाएकी चक्कर येऊन पडली. कॉटची दांडी डोक्याला लागली. 2 टाके पडलेत. आता सगळं ठीक आहे. असं? जेवणं झाली ना सगळ्यांची? हो, आत्ताच झाली. विनी तुझ्यासाठी थांबली आहे. आत्ता आलोच. तो त्वरेने वर गेला. वैशाली कॉटवर मासिक वाचित पडली होती. त्याची आत येण्याची चाहूल लागताच तिने तोंडापुढचे मासिक बाजूला करून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मासिक डोळ्यांपुढे धरले. त्याने ते पाहिलं, पण काहीही न बोलता कपडे करून तो सरळ खाली गेला. विनीने त्याचे आणि आपले ताट मांडले. सगळी भांडी मध्ये ठेवली. तो हातपाय धुवून आला. जेवायला बसला. वैशाली जेवली का? हो, सगळ्यांच्या बरोबर तिला बसायला सांगितलं. तुला किती उशीर होईल नेम नव्हता. तो अधिक काही बोलला नाही. खरं तर तो थकून गेला होता, शरीराने आणि मनानेही. भराभर जेवून तो वर गेला. तो खोलीत गेला
तेव्हा वैशाली मासिक बाजूला टाकून पांघरूण ओढून घेऊन झोपी गेली होती. दिवा तसाच जळत होता. त्याने हे अपेक्षिले नव्हते. एवढी बेपर्वाई, इतकी मगरुरी. अपमानाची एक तीव्र सणक त्याच्या मस्तकात उठली. त्याचा चेहरा क्रुद्ध झाला. ओठ आवळले होते, पण तसा तो संयमी होता. तो मागे वळला, पलंगाच्या दुसऱ्या बाजूला गेला, लाईट बंद केला आणि तो बिछाण्यावर पडला. हा हा म्हणता त्याला गाढ झोप लागली. पहाटे तो उठला. नोकरीच्या गावी सारंगपूरला त्याला जायचं होतं. सकाळची पहिली गाडी पकडायची होती. दर सोमवारचा हा ठराविक कार्यक्रम होता. तो खाली गेला. विनी नेहमीप्रमाणे केव्हाच उठली होती. चौकातला बंब पेटलेला होता. पाणी तापलेलं होतं. त्याने तोंड धुवून चहा घेतला. बाकी सगळे कार्यक्रम भराभर उरकले. विनीने दुधाचा कप टेबलावर आणून ठेवला. रात्रीच तयार करून ठेवलेली बास्केट टेबलावर ठेवीत म्हटले, डब्यात शंकरपाळी, वड्या आणि मोठ्या वंसने काल केलेल्या चकल्या आहेत. दर सोमवारी जाताना तो फराळाचा डबा घेऊन जात असे. तिच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारात होता. विनीच्या ते लक्षात आले. दूध घटाघटा पिऊन तो उठला, वर गेला. त्याने लाईट लावला. वैशाली डोळ्यांवर पांघरूण घेऊन झोपली होती. त्याने कपडे चढवले, हाती बॅग घेतली. तिला हाक मारून जातो म्हणून सांगावं का, या विचारात तो क्षणार्ध थबकला. तेवढ्यात तिने डोक्यावरचं पांघरूण बाजूला केलं आणि ताडकन उठून बसली. असं म्हणजे ही जागी होती. ठीक, त्यानं म्हटलं. मी निघालोय. तिने कोरड्या स्वरात विचारलं, तुम्ही काय ठरवलंय? त्याच्या कपाळी आठ्या पडल्या. कशाचं ठरवायचं? तुमच्या बदलीचं. तिचा आवाज चढला होता. ते ठरलेलंच आहे. 28 तारखेला चार्ज देऊन सामान घेऊन इथे येणार आहे आणि 1 तारखेला इथे हजर होणार आहे. ठीक आहे. आणि वेगळं बिऱ्हाड करणार नाही. तर मग मीही इथं या घरात राहणार नाही. मी माहेरी पुण्याला निघून जाईन. घरात वडील मंडळी आहेत, त्यांना विचारून मग काय ते कर. त्या मंडळींना विचारण्याची मला गरज नाही. आपला अधिकार माझ्यावर गाजवू पाहत असाल तर तो मी मुळीच चालू देणार नाही. तुमचं डॉमिनेशन मी मुळीच सहन करणार नाही. मी निघून जाईन. चालती हो. तो तसाच खोलीबाहेर पडला. जिना उतरून खाली गेला. जेवणघराच्या दाराशी क्षणार्ध थांबून त्याने म्हटले, विनी, मी निघालो. आणि ओसरीच्या पायऱ्या उतरून तो झप झप जाऊ लागला. विनीने टेबलावरचं बास्केट उचललं आणि बाहेर येऊन म्हटलं, थांबा भाऊजी, ही बास्केट घेऊन जा. ती बास्केट घेऊन चौकात उतरली. मागे परतून त्याने तिच्या हातून बास्केट घेतली आणि तो निघून गेला. वैशाली कॉटवर तशीच बसून राहिली. बदली रद्द करणार नाही, वेगळं बिऱ्हाड करणार नाही. मग काय या वाड्यात, या जुनाट मंडळीत मला कोंडून ठेवणार? माझ्या इच्छेप्रमाणे मला मोकळेपणी वाटेल तेव्हा हिंडू दिलं जाणार नाही. इथं या बुरसटलेल्या माणसांच्या वर्तुळात फिरत ठेवणार? डोळ्यांना झापडे लावून घाण्याचा बैल फिरतो तशी? कॉलेजात जा, MA हो. कशासाठी? मैत्रिणींबरोबर मोकळेपणी हिंडायचं नाही. दिवे लागण्यापूर्वीच या कोंडवाड्यात घुसायचं नाही. नेव्हर. हे डोमिनेशन, ही नवरेशाही मी सहन करणार नाही. परवाच्या रात्री झालेल्या बोलाचालीपासून त्याची वृत्ती तिला कळून चुकली होती. हा आपणाला वश होईल हा तिचा अभिमान पार रसातळाला गेला होता. बायकोची याला पर्वा नाही. ठीक, पाहते आता. आपणही माहेरी निघून जायचं. बदली
अगर वेगळं बिराड, यापैकी एक तरी अट पुरी झाल्याशिवाय इथं यायचं नाही. त्याला अभिमान आहे, तितकाच मलाही आहे. भलतं डॉमिनेशन मी नाही सहन करणार. तिने मनाशी निर्धार केला. कुसुम आपलं सामान आणायला या 1-2 दिवसात पुण्याला जाणार आहे, असं परवा पार्टीच्या वेळी म्हणत होती. तेव्हा आज दुपारी तिच्याकडे जाऊन ती नक्की केव्हा जाणार त्याची चौकशी करावी आणि आपणही तिच्याबरोबर निघून जावं असं तिनं ठरवलं. आणि काल दुपारी घराबाहेर जायला संधीही कशी छान मिळाली. नमुताईने साड्या घेण्यासाठी इंदोर एम्पोरियममध्ये तिला बरोबर चल म्हटलं. घराबाहेर पडण्यासाठी काहीतरी निमित्त ती शोधीतच होती. लगेच ती बरोबर गेली आणि त्यांना दुकानाशी सोडून ती सरळ कुसुमकडे गेली. कुसुम घरीच होती. तिला पाहताच आश्चर्याने तिने म्हटले, "अरे, आता यावेळी कशी आलीस? कोण आहे बरोबर? जोडी आली का?" "नाही, मीच आले." "एकटी? अशक्य." "अशक्य का?" "अगं, हे काही पुणं नव्हे. आलं मनात, उठलं, गेलं बाहेर. अगं, आता तू वैद्य इनामदारांच्या प्रख्यात प्रतिष्ठित घरची कुलवधू आहेस. तू शट अप. नाटकी शब्द वापरू नकोस." "नाटकी नाही, इट्स अ फॅक्ट. अगं, त्यांच्या घरच्या बायका मुली बाहेर कुठं निघाल्या की निग्गा रखो म्हणत चालणाऱ्या भालदार चोपदाराच्या थाटात त्यांच्या घरचा गडी चालत असायचा. अगं, माझी पुण्याची आत्या तुझ्या प्रभा नणंदेच्या क्लासात होती. शाळा कॉलेजात तिचे दप्तर घेऊन गडी तिला पोचवायला न्यायला यायचा. आता अलीकडे ती पद्धत गेले. बस ना." वैशाली बसली. म्हणाली, "माझी मोठी नणंद इंदोर एम्पोरियम मध्ये साड्या खरेदीला मला बरोबर घेऊन निघाली. मी तिला तिथं सोडलं आणि इथं आले." "असं होय. अगं, तू पुण्याला सामान आणायला जाणार आहे म्हणत होतीस काल. केव्हा जाणार आहेस?" "उद्या जाते आहे." "उद्याच?" "हो ग, पुढच्या आठवड्यात आम्हाला ग्वाल्हेरला जायचं आहे. माझ्या मामे भावाच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. त्याने रजिस्टर लग्न केलंय. इंटरकास्ट मॅरेज आहे. पुढे मग पुण्याला जायला इतक्यात मिळायचं नाही म्हणून उद्याच जाऊन येते. मग तुझ्याबरोबर माझाही एक बर्थ रिझर्व करून टाक." कुसुमने आश्चर्याने विचारले, "तुझा? म्हणजे खरंच का येणार आहेस तू?" "हो, येणार आहे. नव्हे, जाणार आहे." "म्हणजे काय?" "कुसुम, आय हॅव डिटरमिन्ड टू लिव्ह धिस प्लेस." तिचा स्वर तापला होता. कुसुमने म्हटले, "त्या वाड्यात तुझ्यासारखी मुलगी राहणे शक्य नाही." "अगं, पण देवदत्त सारंगपूरला असतो ना?" "हो." "मग तिथे बिऱ्हाड करा." तोच सरळ सोपा प्रश्न त्याने कॉम्प्लिकेटेड करून टाकलाय. आणि मैत्रिणीला तिने सगळी हकीकत सांगितली आणि म्हटले, "तो फार ऑब्स्टिनेट नेचरचा आहे. व्हेरी डॉमिनेटिंग. घरच्या मंडळींच्या कलाने वागणारा आहे. त्यांच्या उंजळीने पाणी पिणारा, अगदी जुनाट विचारांचा आहे. मला नाही वाटत तो ऐकेल. पण आज रात्री मी त्याला एकदा शेवटचं विचारणार आहे. माझा सकाळी फोन आला नाही तर मी येणार असं समज." "ठीक आहे." मग दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या, रंगल्या. घड्याळ पुढे सरकत गेले. चहा खाणं झालं. गप्पा चालू असताना वैशालीने एकदा आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं. कुसुमने विचारलं, "काय ग, लवकर जायचं आहे का?" मान उडवून तिने बेफिकीरपणे म्हटलं, "छे, नाही." आता बसल्या बसल्या तिला हे सर्व आठवलं. बदली रद्द करणार नाही, वेगळं बिऱ्हाड करणार नाही, चालती हो. ठीक आहे, मी कोण आहे, काय करू शकते ते मीही दाखवते. ती उठली. बिछाना आवरून खाली आली. नमुताई स्वयंपाकघरात पाटावर बसून चहा घेत होती.
गोरीमांशी बोलत होती. नित्याप्रमाणे मागील चौकात जाऊन तिने आपले तोंड धुणे वगैरे आटोपले, चहा घेतला आणि ती वर गेली. तिने आपली बॅग भरली, सगळं सामान आवरलं, जाण्याची तयारी करून ठेवली. आंघोळीसाठी ती खाली उतरली तेव्हा भाऊसाहेबांच्या ऑफिसमध्ये खोलीत अशिलांच्या बोलण्याचा आवाज येत होता. ती आंघोळ करून माझघरात आली तेव्हा भाऊसाहेब चौकातून अशिलांबरोबर चालले होते. जिना चढता चढता गाडी चालू झाल्याचा आवाज तिच्या कानात आला. म्हणजे ते जवळपास कुठेतरी गावी गेले असावे. वर येऊन तिनं आपलं सगळं आवरलं. कपडे बदलून ती तयार झाली. तिचे मन विचित्र तऱ्हेने उत्तेजित झाले होते. अट्टाहासाने कठोर बनले होते. अट्टाहास माणसातले सारासार विचार पार झुगारून देतो. धैर्याला विकृत साहसाचं रूप येतं. ती तयार झाली. तिनं मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं. भैयासाहेब हरीला घेऊन आता लायब्ररीत गेलेच असणार. ती खाली उतरली. मन थोडं दचकलं, पण तिने जाण्याचा निर्धारच केला होता. नमुताई जेवणाच्या टेबलावर फुलवाती भिजवीत बसली होती. गोरीमा देवघरात नेहमीप्रमाणे जपाला बसली होती. अपर्णा स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करीत होती. ती आत येताच नमुताईने तिच्याकडे पाहिलं. विचारलं, आता कुठं बाहेर निघाली आहेस का? हो, मी पुण्याला जाते आहे. कुठं म्हणालीस? पुण्याला? हो. आत्ता? एकदम? अन एकटी? का? अगं अपर्णा, बाहेर ये बरं. ही वैशाली काय म्हणते बघ. मोठ्या नणंदेचा आवाज, आश्चर्य, त्यातली चीड विनीच्या कानाला मोठी विचित्र वाटली. ती चटकन बाहेर आली. अगं, ही वैशाली काय म्हणते बघ. अपर्णाने बाहेर जाण्याच्या पोशाखात असलेल्या धाकट्या जावेकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले. वैशाली स्तब्ध ठाम उभी होती. ते पाहून नमुताईने म्हटले, अगं, ही पुण्याला माहेरी निघाली आहे. का कोण जाणे, पण विनीला आश्चर्य वाटले नाही. तिच्या नजरेसमोरचा सकाळचा देवदत्तचा चिडलेला क्रुद्ध चेहरा, त्याची अस्वस्थ मनस्थिती उभी राहिली. प्रसंग बाका आहे हे तिने ओळखले. तिने संयम राखून शांतपणे विचारले, पुण्याहून काही पत्र आलंय का? नाही. मग आत्ताच एकाएकी तू निघाली आहेस? हो, आत्ताच जाणार आहे. भाऊजींची परवानगी घेतली आहेस का? त्यांना माहीत आहे का? त्यांना सांगितलं आहे. पण घरातल्या वडील मंडळींना, पुरुष मंडळी घरात कुणीच नाहीत. त्यांना येऊ दे. मग मला उशीर होतो आहे. माझी गाडी चुकेल. नमुताईने म्हटले, अगं, पण एकटी निघाली आहेस तू? एकटी नाही, माझी मैत्रीण कुसुम निघाली आहे. तिच्या बरोबर जाते आहे. तिने राग आवरून म्हटलं, वैशाली, आता या घरची सून झालेस तू. असं तुला जाता येणार नाही. म्हणजे तुम्ही मला इथं कोंडून ठेवणार आहात काय? अपर्णाने मध्येच म्हटलं, वेड्यासारखं असं काहीतरी बोलू नकोस. माहेरी तू केव्हाही जाऊ शकतेस. भाऊजींना येऊ दे. तोपर्यंत मी थांबणार नाही. मग मोठ्या वंश परवा निघाल्या, त्यांच्या बरोबर जा. माझं आजचं रिझर्वेशन झालेलं आहे. मी निघाले. आणि ती चटकन वळली, वर निघून गेली. या घरातून केव्हा एकदा बाहेर पडते असं तिला झालं होतं. अपर्णा, नमुताई स्तंभित होऊन जागच्या जागी खेळल्या होत्या. मग नमुताईने म्हटलं, दोघांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. अपर्णा काहीच बोलली नाही. ती विलक्षण अस्वस्थ होऊन गेली होती. तिला काही सुचत नव्हतं. धुमसत असलेल्या अग्नीने एकदम पेट घ्यावा, चोहोबाजूनी ज्वालांचे प्रचंड लोळ उठावेत आणि मन भेदरून जावं, तसं तिला झालं होतं. असं काही अघटित घडेल याची तिला कल्पना नव्हती. पुढचे प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले.
स्तब्ध होऊन जागच्या जागीच खिळलेल्या पांढऱ्या फटक पडलेल्या अपर्णेकडे नमूताईचे लक्ष गेले. तिने म्हटले, अपर्णे, जाऊ दे तिला. ती हट्टी आहे, ऐकणार नाही कुणाचं. जाऊ दे. मोठ्या मान ना. ती जपाला बसले ना. तिला इतक्यात काही बोलू नकोस. ती भडकेल. मग बघू. अपर्णा तशीच उभी होती. नमूताईने म्हटलं, ती खाली आली की तिची रीतसर ओटी भर. तेवढ्यात वैशाली आपले सामान आवरून खाली आली. सामान तिने ओसरीवर ठेवले आणि कोपऱ्यावरून टांगा आणण्यासाठी ती चौकाच्या पायऱ्या झप झप उतरू लागली. नमूताईने जेवण घरातून तिला हाक मारली, वैशाली, आत ये. ती चौकात क्षणार्ध थबकली, मग मागे वळून आत आली. अपर्णाने निमूटपणे तिची ओटी भरली आणि टेबलावरचा दुधाचा पेला पुढे सरकवीत तिने म्हटले, दूध पिऊन जा. आणि ती तशीच मागच्या चौकात निघून गेली. तिचे डोळे भरून आले होते. नमूताई स्वयंपाकघरात गेली. प्रकरण 5 इथे संपले. आता लगेच आपण प्रकरण 6 ऐकणार आहोत. मंगलाबाईंचा सकाळचा चहा नुकताच झाला होता. स्वयंपाकघरात जेवणाच्या टेबलावर त्या भाजी निवडीत सोलापूरहून 2 दिवसांपूर्वी आलेल्या आपल्या मोठ्या बहिणीशी यमुताईशी बोलत होत्या. त्याचवेळी त्यांच्या कॉलनीतल्या विद्याताई आणि मालतीबाई महिला मंडळाच्या कामासाठी आल्या होत्या. मंगलाबाई महिला मंडळाच्या सेक्रेटरी होत्या. मोलकरीण भांडी घासण्याचे काम उरकून मागील दारात चहा घेत आपल्या घरच्या कर्मकटकटी त्यांना सांगत होती. तेवढ्यात बाहेर रस्त्यावर फाटकाशी रिक्षा थांबल्याचा आवाज आला. मोलकरणीनं म्हटलं, बाई, तुमच्याकडे कुणी पाहुणे आले वाटतं. छे ग, माझ्याकडे आत्ता कुणीही येणार नाही. शेजारच्या ब्लॉकमध्ये कुणी असेल. त्यांच्याकडे नेहमीच पाहुण्यांची वर्दळ असते. तेवढ्यात बाहेरच्या दारावरची बेल वाजली. मंगलाबाईंनी म्हटलं, खरंच कुणी आलेलं दिसतंय. गावातलंच कुणीतरी असेल. जा ग गोदा, कोण आलंय बघ बरं. गोदा बाहेर गेली. दार उघडून तिथून तिने ओरडून म्हटलं, बाई, आपल्या वैशूताई आल्या आहेत. वैशू? अगं बाई, अगदी अचानक आली ही. त्या उठल्या, लगबगीने बाहेर निघाल्या. त्यापूर्वीच वैशाली स्वयंपाकघरात आली. तिने प्रसन्नपणे हसून म्हटलं, गुड मॉर्निंग मम्मी. अरे, यमू मावशीही आले. गुड, छान. आणि विद्याबाई, मालतीबाईही आहेत. म्हणजे इथंच महिला मंडळ भरलेलं दिसतंय. सगळं ठीक आहे ना? मंगलाबाईने बाहेरच्या दाराकडे नजर टाकत म्हटलं, देवदत्त नाही आले? छे, त्यांना कुठची सवड. ते बँकेत आकडेमोड करत बसलेत. यमुताईनं म्हटलं, म्हणजे तू एकटीच आलीस? मावशी, पुरुषांना सोबतीला बरोबर न्यायचा जमाना आता गेला. तिथल्या रिकाम्या खुर्चीवरती बसली. मंगलाबाई मुलीकडे पाहत कौतुकाने हसल्या. त्यांनी म्हटलं, अगं, पण पत्र तरी पाठवायचंस. म्हणजे हे स्टेशनवर आले असते. कशाला? पुणे कामाला नवीन आहे. विद्याताईंची 2.5 वर्षांची छोटी नात खिडकीत चॉकलेट चघळत बसली होती. तिने विचारले, वैशूताई, तू कुठं गेली होतीस ग? खूप खूप दूर गेले होते. दूर म्हणजे कुठे? विद्याताईंनी म्हटलं, अगं, ती आपल्या नवऱ्याच्या घरी गेली होती. आपण वैशूताईच्या लग्नाला नव्हतो का गेलो? त्या बालिकेने मान डोलावली. ती क्षणभर गप्प राहिली. मग तिने विचारले, वैशूताई, तू पण आपल्या नवऱ्याच्या घरून पळून आलेस काय ग? विद्याताईने ओरडून तिला धमकावून म्हटलं, शिल्पे, गप्प बैस कार्टे. भलतंच काय विचारतेस? शुभ बोल रे नाऱ्या, तर म्हणे घराला लागली आग. उठ, जा घरी. शिल्पा उठली. फुरंगटून तिने म्हटलं, मी काय केलं ग? गोदा आत्ता नव्हती का सांगत की तिची आई नवऱ्याच्या घरून पळून आली म्हणून? जाईच्या पण लग्नाला आपण नव्हतो का गेलो?
बरं बरं शहाणे, जा आता घरी. मालतीबाईने शिल्पाची समजूत घालीत म्हटलं, अगं, जाईचा नवरा काळा कुट्ट आहे आणि तो तिला मारतो म्हणून ती नवऱ्याच्या घरून पळून आली. वैशूताईचा नवरा तिचे खूप लाड करतो आणि कसा गोरा गोरा पान राजपुत्रासारखा आहे. पण शिल्पा रागाने पाय आपटीत तिथून गेली. मंगलाबाईने तिच्या सासरच्या मंडळींची खुशाली विचारली. वैशालीने म्हटलं, सगळी मजेत आहेत. देवदत्त केव्हा येणार आहेत? रजा मिळाली की येतील. बरं, जा तू, तोंड धुवून ये, चहा ठेवते. सावकाश ठेव, पहाटे कल्याणला आमचं तोंड धुणं चहा झालाय. लोणावळ्याला बटाटे वडे कॉफी झाले. कोण होता तुझ्याबरोबर? अगं, माझी मैत्रीण ती कुसुम नाही का? तिचं इथलं शिक्षण संपलं. हॉस्टेलमधलं आपलं सामान तिने इथे आपल्या आत्याकडे ठेवलं होतं, ते न्यायला आली ती. विद्याताई आणि मालतीबाई मंडळाचं आपलं काम संपवून उठल्या. विद्याताईने म्हटलं, आम्ही निघतो. तुम्ही 10 वाजता अध्यक्षांच्या बंगल्यावर येता ना? यायलाच हवं, सेक्रेटरी आहे ना, न येऊन कसं चालेल? उद्याच तातडीची मीटिंग घ्यायला हवी. वार्षिक समारंभ 8 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या दोघी निघून गेल्या. तेवढ्यात आंघोळ आटोपून यमू मावशीची मुलगी चारुशीला नाणीघरातून आत आली. ती वैशालीपेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. 2 वर्षांपूर्वीच ती BA झाली होती. नाकी डोळी रेखीव होती, बांधेसूद होती, पण वर्णाने काळी सावळी होती, आपल्या आईसारखी. वैशालीला पाहताच तिने आश्चर्याने म्हटले, अरे, तू आलेस होय? अगदी अचानक मध्येच आलीस. वैशालीने मान उडवून हसत बेफिकीरपणे म्हटले, चारुताई, अगं, लग्नाला मुहूर्त लागतो, नवऱ्याच्या घरून यायला मुहूर्त लागत नाही. चारुशीला हसली, म्हणाली, बऱ्याच वर्षांनी आपण भेटतो आहोत. 5 वर्षांपूर्वी अरुणदादाच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. 5 वर्षे झाली नाही का? हो ना. तुझ्या लग्नाला परवा आईच आली होती, मला रजाच मिळाली नाही. तू सोलापूरला कन्या शाळेत नोकरी करतेस ना? हो, यंदा BEdला बसले आहे. मंगलाबाईंनी म्हटले, वैशू, परवा तिची आणखी एक परीक्षा झाली, पास झाली, लग्नही ठरलं. आता 12:30च्या गाडीला ही मंडळी परत निघाले. असं? अरे वा, कॉंग्रेट्स. मग मी अगदी वेळेवर हजर झाले. मम्मी, आता आम्हा दोघींना अर्धा अर्धा कप चहा दे. तिने पुढे विचारले, कुणाचं स्थळ आहे हे? काय करतो मुलगा? यमू मावशीने म्हटलं, स्थळ इथलंच आहे, मंगला ओळखते त्यांना. मंगलाबाईंनी म्हटलं, अगं, मेहुणपुऱ्यातले ते गोपाळराव नाहीत का? पप्पांकडे येतात ते. त्यांचा 3 नंबरचा मुलगा प्रकाश, त्याची एक बहीण सोलापूरला दिले. तिचा नवरा शंकररावांच्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. काय करतो प्रकाश? मुंबईला कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. चारुताई, हार्टी कॉंग्रेट्स. चारुशीला किंचित हसली. यमुताईनं म्हटलं, तुझ्या इंदूरची काय हाल हवाल? सगळं ठीक आहे ना? अगदी उत्तम. मंडळी कशी आहेत? घर कसं आहे? वैशालीने हसून म्हटलं, सगळी मंडळी खाऊन पिऊन एकदम तंदुरुस्त. घर इकडच्या शनिवार पेठ, सदाशिव पेठेतल्या वाड्यांसारखा एक मोठा 2 चौकी दगडी मजबूत वाडा. रस्त्याकडचा दर्शनी दरवाजा म्हणजे टेहेळणी बुरुज. तो दरवाजा एकदा बंद झाला की तो वैभवशाली वाडा म्हणजे एक जेल. ती बेफिकीरपणे हसली आणि उठली. चल चारुताई, आपण बाहेर बसूया. दोघी बाहेर गेल्या. बैठकीच्या दालनात दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता वैशालीने म्हटले, प्रकाश घाटकोपरच्या कॉलेजात लेक्चरर आहेत ना? हो. लग्नानंतर नोकरीचं काय करणार तू?
ते आजच कसं सांगू, पण माझी नोकरी तशी ट्रान्सफर होणारी नाही. तूर्त नोकरी सोडावी लागेल असं वाटतं. आणि मग त्या मंडळींच्या सोयीवर अवलंबून राहील. लग्नानंतर घाटकोपरला वेगळं बिऱ्हाड करणार का? छे, वेगळ्या बिऱ्हाडाची तशी आवश्यकता नाही. ठाण्याला माझे मधले दीर इलेक्ट्रिसिटी बोर्डात इंजिनियर आहेत. त्यांचा ठाण्याला मोठा फ्लॅट आहे. प्रकाश तिथंच राहतात. सासूबाईही अधूनमधून तिथे येऊन जाऊन राहतात. तू नोकरी सोडणार, धीराच्या घरी राहणार, म्हणजे स्वतःचे विचार, स्वतःची मते सोडून आपल्या इच्छा मारून त्यांच्या मताप्रमाणे चालणार. चारुशिलाने हसून म्हटले, अगं, सासरी जायचं म्हणजे अगदी एका नव्या अपरिचित घरी जायचं. हो ना, कबूल. पण म्हणून काय आपल्या इच्छा आपण दाबून टाकायच्या? मन मारून टाकायचं? विचार सोडून द्यायचे? व्यक्ती स्वातंत्र्य हरवून बसायचं? चारूने हसून म्हटलं, ते कोण जाणे बाई. तुझं लग्न आधी झालंय. तू सासरी जाऊन आलेस. म्हणूनच सांगते आहे, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य घालवू नकोस. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे मला अजून नीटसं कळलेलं नाही. कारण याचा विचारच तू कधी केला नाहीस. खरं आहे, पण हे बघ, आपण कुठंही गेलो, दुसऱ्याच्या घरी राहिलो, तरी तिथे आपणाला व्यक्ती स्वातंत्र्य नसावं? आपल्या मनाप्रमाणे वागायला मिळू नये? माझे विचार, माझी मते अगदी वेगळी आहेत. चारुशिलाने हसून म्हटलं, वैशाली, मते ही नेहमी व्यक्तिगत असतात. ती सर्वमान्य नसतात. माणूस ज्या वातावरणात वाढतो त्यानुसार त्याचे विचार, त्याची मते बनत जातात. तेवढ्यात मंगलाबाई मीटिंगला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आल्या. त्यांनी म्हटले, वैशू, मी मीटिंगला चालले. 11-11:30 पर्यंत परत येते. तू आंघोळ करून घे आणि मावशीला स्वयंपाकघरात जरा मदत कर. काय हवं नको बघ. नो मम्मी, नो. मी बाथ घेऊन आता कुसुमकडे जाणार आहे. तिच्या आत्याकडे जेवणार आहे. काही न बोलता मंगलाताई बाहेर पडल्या. वैशाली मनगटावरील घड्याळाकडे पाहत उठली. चारुशिलाने विचारलं, किती दिवस राहणार आहेस तू? लग्न केव्हा आहे? अजून 2 महिने अवकाश आहे. तोपर्यंत तू काही इथे राहणार नाहीस. पण तुला इंदूरला आमंत्रण पत्रिका येईल. दोघे या. जरूर. ती आंघोळीला निघून गेली. चारुशिला तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात आले, ही आपल्यापेक्षा सगळ्याच बाबतीत किती वेगळी आहे. कुठच्याही मावस भावंडांची भेट, एकमेकांचा अधिक परिचय व्हायचा तो आजोळ घरी. यमुताई आणि मंगलाबाई दोघी बहिणींचं माहेर नाशिकला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. यमुताईला सोलापूरला दिलेली होती. तिचा नवरा हायस्कूलमध्ये शिक्षक होता. धाकटी मंगला दिसायला मोठी देखणी, गोरीपान, धीट, काहीशी ढालगज. तिच्या रूपामुळे सगळ्यांची लाडकी म्हणूनच गर्विष्ठ बनलेली. मॅट्रिक नापास झाली. तिच्या रूपामुळे आणि सुदैवाने तिला स्थळ चांगलं मिळालं. नवरा पुण्याला इन्कम टॅक्स खात्यात स्टेनोटायपिस्ट होता. स्वभावाने सालस, गरीब होता. एकत्रित कुटुंब होते. सासू सासरा, 2 दीर, 1 लग्नाची नणंद. पण कुटुंबात तिचे कधीही पटले नाही. तिने पटवून घेतले नाही. तिने गावातच वेगळे बिऱ्हाड केले. तशी ती कर्तृत्ववान होती. बाहेरच्या कामाची तिला आवड होती. ओळखी वाढवण्यात तिचा हातखंडा होता. दुसऱ्यावर छाप पाडणारी होती. वेगळे बिऱ्हाड केल्यावर स्वाभाविकच तिच्या इच्छेनुरूप तिच्या आचार विचारात स्वातंत्र्य आले. गरीब सालस नवऱ्यावर हुकमत आली. यमुताईची 1-2 वर्षांनी माहेरी नाशिकला खेप असे. चारुशिला इंग्रजी 4थी पर्यंत नाशिकला आपल्या आजोबांच्या शाळेत जात होती. आपल्या मामे भावंडांबरोबर वाढली होती. मंगला फारशी माहेरी येत नसे.
आणि आली तरी 4-8 दिवसांपेक्षा जास्त राहत नसे. तिचे चित्त जमलेल्या कुटुंबात रमत नसे. स्वतःच्या मोठेपणाशिवाय तिच्या बोलण्यात दुसऱ्या गोष्टी नसत. चारुशीला आपल्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असलेल्या वैशालीबरोबर बोलण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न करी. पण ती चारुशी तशी मोकळेपणी कधी वागली नाही. तिच्या वागण्यात आपल्या आईसारखीच आढ्यता असे. आपण कॉन्व्हेंट शाळेत जातो, इंग्लिश बोलतो याचा तिला अभिमान असे. त्यामुळे दोघी तसा जिव्हाळा निर्माण झाला नाही. मंगला माहेरी आली आणि 4 दिवसांनी आपल्या आईचा आग्रह मोडून निघून गेली की ती म्हणे, मंगीला माहेरच्या काय, सासरच्या काय, कुटुंबाची मायाच नाही, ओढही नाही. भटक भवानी आहे ती. लहानपणापासून तशीच, दुसऱ्यांचे उंबरठे मोजणारी. संसाराची टूक नाही तिला. अगं यमू, गतवर्षी आम्ही सगळी आळंदीला गेलो होतो, तेव्हा एक दिवस पुण्याला जाऊन मंगीला भेटून यावं असा विचार केला. आधी तिला तसं पत्रही पाठवलं होतं. आळंदीहून आम्ही सगळे गेलो हिच्या घरी. तर काय ग, घराला कुलूप. शेजारी चौकशी केली तर कळलं की ती सकाळीच महिला मंडळाच्या ट्रीप बरोबर महाबळेश्वरला गेले. परवा सकाळी परत येईल. मी विचारलं, तिची मुलगी आहे ना इथं? हो, पण ती हॉस्टेलवर आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेले. म्हणजे आधी पत्र पाठवून ही तर. आम्ही विचारलं, आणि तिचा नवरा? ते खानावळीत जेवून परस्पर ऑफिसात जातात, संध्याकाळी घरी येतात. नवरा बिचारा भला गरीब मिळालाय. तेवढ्यात यमुताई बाहेर दाराशी आल्या. म्हणाल्या, चारू, आत येतेस? टॉमॅटो, काकडीची कोशिंबीर करून टाकूया. मी कुकर लावलाच आहे, कणिक मळून ठेवले. आपण चपात्या करून टाकूया. पाहता पाहता घड्याळ पुढे सरकेल. चारू उठली. आईच्या मागोमाग जात तिने म्हटलं, पण 11-11:30 पर्यंत मंगल मावशी येणार आहे ना? बाई ग, तिचा काही भरवसा नाही. आपण स्वयंपाक तयार करूया. नाना आणि हे 11 पर्यंत येतीलच. ती नाही आली तर आपण सगळी जेवून घेऊ. गाडी चुकायला नको. चारू काही बोलली नाही. आईच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेली. कामाला लागली. थोड्याच वेळात सलवार कमीज घातलेली, ओढणी घेतलेली वैशाली हाती पर्स घेऊन स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहिली. तिने म्हटले, मावशी, मी मैत्रिणीकडे निघाले. आता मी एकदम संध्याकाळीच येणार. तुम्ही 12:30ला निघणार ना? आता तुमची माझी भेट होणार नाही. तेव्हा आताच बाय बाय म्हणते. चारुताई, लग्नाचं आमंत्रण पाठवायला विसरू नकोस हां. चारू क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिली. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र कमीजच्या आत असल्यामुळे दिसत नव्हतं. अच्छा, येते. आणि ती निघून गेली. यमुताईने स्वतःशीच पण मोठ्याने म्हटलं, कसलं हिचं हे वागणं. आई तशी मुलगी, अगदीच वळण नाही. चारुशीला काही बोलली नाही, पण तिलाही या घरचं वातावरण तसं रुचलं नाही. 11 वाजता नाना आणि शंकरराव आले. मंगलाबाई आलेल्या नव्हत्या. नानाने स्वयंपाकघरात डोकावून म्हटलं, हे काय, ही कुठे गेली? यमुताईने शांतपणे म्हटलं, येईल आता. महिला मंडळाच्या मीटिंगला गेले. सकाळी मंडळाच्या बायका बोलवायला आल्या होत्या. स्वयंपाक तयार आहे. मी पाने मांडते, तुम्ही दोघे बसा. त्याने हाक मारली. अगं वैशाली, ती आपल्या मैत्रिणीकडे गेली. चारूने टेबलावर ताटं मांडली. दोघांची जेवणं झाली. घड्याळाचा काटा 12कडे सरकू लागला. दोघींनी भराभर जेवून घेतलं. स्वयंपाकघर आवरलं. स्टेशनवर जाण्याची वेळ होत आली. शंकररावांनी सगळं सामान दाराशी आणून ठेवलं. ते रिक्षा आणायला जाणार तेवढ्यात मंगलाबाई रिक्षातून उतरल्या. लगबगीने आत आल्या.
नानांनी दबक्या संतापाने म्हटलं. काय तुझं हे येणं? घराबाहेर पडलीस की तुला मागचा विचार राहत नाही. घरी माणसे आलेत. मंगलाबाईंनी मध्येच ताडकन म्हटले. माहीत आहेत आलेत ती, पण माझी मीटिंग लांबली. मी सेक्रेटरी, मग मला मध्येच उठून येता येतं का? यमुताईने वातावरण शांत करीत म्हटले. असू दे ग, मी काही पाहुणी आहे का? नाना, अहो हे माझ्या धाकट्या बहिणीचे घर आहे. मंगल, तू चटकन जेवून घे. मी टेबलावर सगळं मांडून ठेवलंय. गरम आहे सगळं. चल वाढून देते. रिक्षा आम्ही थांबवले. नको बाई, मी खूप थकले. आता आरामात अर्धा तास पडणार आहे. आमचं तिथं मसाला डोसा, बटाटे वडे, चहा भरपूर खाणं झालंय. नाना स्तब्ध राहिले होते, दबक्या संतापाने अगतिक होऊन. शंकररावांनी सामान रिक्षात नेऊन ठेवलं. मंडळी गेली. त्यांच्याबरोबर नानाही त्यांना पोहोचवायला स्टेशनवर गेले. प्रकरण 6 इथेच संपले. आधीच्या व्हिडिओमध्ये मला 2 भाग एकत्र वाचायचे होते, पण काही कारणास्तव ते जमले नाहीत, म्हणून मी आज 3 भाग एकत्र वाचलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र पुन्हा 2 भाग एकत्र येतील. तर आजचे हे 3ही भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिप घेतल्यानंतर एखादी कथा किंवा कादंबरी सुद्धा मी फक्त मेंबर्ससाठी म्हणून वाचून दाखवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला एखादी कथा किंवा कादंबरी ऐकायची असेल आणि त्या कथेची किंवा कादंबरीची वाचायची मला परवानगी मिळाली तर अवश्य मी तुमच्यासाठी ती नक्कीच वाचून दाखवेन. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.